विषाणू, व्हायरस म्हणजे निसर्गातील असे सूक्ष्म कण जे सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर आहेत. ते खूपच लहान असतात. विषाणू इतके लहान असतात की ते साध्या मायक्रोस्कोपमधूनही दिसत नाहीत. ते पाहण्यासाठी अत्यंत शक्तिशाली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो. 2. त्यांना घर लागते. विषाणू स्वतःहून हालचाल करू शकत नाहीत किंवा स्वतःची संख्या वाढवू शकत नाहीत. वाढण्यासाठी त्यांना एखादा सजीव प्राणी, वनस्पती किंवा माणसाच्या शरीराची पेशीची गरज असते. शरीराबाहेर ते एखाद्या धुळीच्या कणासारखे निर्जीव पडून असतात. 3. ते कसे काम करतात? जेव्हा एखादा विषाणू तुमच्या शरीरात शिरतो तेव्हा तो तुमच्या पेशींचा ताबा घेतो आणि त्या पेशींना स्वतःच्या झेरॉक्स प्रती काढायला भाग पाडतो. यामुळे शरीरात विषाणूंची संख्या झपाट्याने वाढते आणि आपण आजारी पडतो. 4. काही ओळखीचे आजार. विषाणूंमुळे होणारे काही सामान्य आजार: सर्दी आणि खोकला, ताप, फ्लू, कांजण्या, चिकनपॉक्स, डेंग्यू आणि पोलिओ, कोरोना, कोविड-19. 5. महत्त्वाच्या गोष्टी. औषधे. जीवाणूंवर बॅक्टेरिया चालणारी अँटीबायोटिक्स विषाणूंवर काम करत नाहीत. लस, वॅक्सिन. विषाणूंना हरवण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे लस घेणे. लस आपल्या शरीराला त्या विषाणूशी लढायला शिकवते. स्वच्छता. हात साबणाने धुतल्यास विषाणूंचे वरचे कवच नष्ट होते आणि ते मरतात. बॅक्टेरियोफेज, ज्याला थोडक्यात फेज असेही म्हणतात, हा एक प्रकारचा विषाणू, व्हायरस आहे जो फक्त जीवाणूंना बॅक्टेरिया संक्रमित करतो आणि त्यांना नष्ट करतो. बॅक्टेरियोफेज या शब्दाचा अर्थच मुळात जीवाणू खाणारा असा होतो. कार्य कसे करतात? जेव्हा एखादा फेज एखाद्या जीवाणूवर हल्ला करतो तेव्हा तो त्याचे स्वतःचे डीएनए त्या जीवाणूमध्ये सोडून देतो. यामुळे जीवाणूची स्वतःची यंत्रणा बंद पडते आणि तो जीवाणू फक्त नवीन फेज तयार करू लागतो. शेवटी जीवाणूची पेशी फुटते आणि त्यातून शेकडो नवीन विषाणू बाहेर पडून इतर जीवाणूंवर हल्ला करतात. याचे फायदे काय आहेत? निसर्गाचे संतुलन. हे पृथ्वीवरील जीवाणूंची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत करतात. वैद्यकीय वापर. फेज थेरपी. सध्या अनेक औषधांना अँटीबायोटिक्स दाद न देणारे सुपरबग्स तयार झाले आहेत. अशावेळी या घातक जीवाणूंना मारण्यासाठी शास्त्रज्ञ बॅक्टेरियोफेजचा वापर करतात. गंगेचे पाणी. गंगा नदीचे पाणी वर्षानुवर्षे खराब का होत नाही याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्या पाण्यात असलेले विशिष्ट बॅक्टेरियोफेज जे हानिकारक जीवाणूंना नष्ट करतात. तुम्हाला माहीत आहे का? बॅक्टेरियोफेज हे मानवांसाठी हानिकारक नसतात. ते फक्त विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंनाच लक्ष्य करतात. त्यामुळे आपल्या शरीरातील चांगल्या पेशींना त्यांच्यापासून कोणताही धोका नसतो. विषाणूचा व्हायरस शोध एका व्यक्तीने नाही तर 2 शास्त्रज्ञांच्या संशोधनातून टप्प्याटप्प्याने लागला. यामध्ये दिमित्री इवानोव्स्की आणि मार्टिन्स बेझरिंग यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात. येथे त्याची थोडक्यात माहिती दिली आहे. दिमित्री इवानोव्स्की 1892. रशियन वनस्पतीशास्त्रज्ञ इवानोव्स्की यांनी तंबाखूच्या झाडावरील मोझॅक रोगाचा अभ्यास करताना असे पाहिले की हा रोग पसरवणारे घटक बॅक्टेरियापेक्षाही सूक्ष्म आहेत. त्यांनी बॅक्टेरिया गाळणाऱ्या फिल्टरमधून हा रस गाळला, तरीही त्या रसाने इतर झाडांना संसर्ग होत होता. मार्टिनस बेझरिंग 1898. डच शास्त्रज्ञ बेझरिंग यांनी इवानोव्स्की यांच्या प्रयोगाला पुढे नेले. त्यांनी या संसर्गजन्य द्रवाला कॉन्टेजियम विवम फ्लुइडम, जिवंत संसर्गजन्य द्रव असे नाव दिले आणि पहिल्यांदा व्हायरस, विषाणू हा शब्द वापरला. महत्त्वाचे तथ्य. 1. पहिला शोधलेला विषाणू तंबाखूच्या पानांवरील टोबॅको मोझॅक व्हायरस TMV. 2. फरक. इवानोव्स्की यांनी विषाणूच्या अस्तित्वाचे पुरावे दिले तर बेझरिंग यांनी त्याला विषाणू म्हणून ओळख दिली. विषाणू व्हायरस जेव्हा शरीरातील एखाद्या पेशीवर हल्ला करतो तेव्हा ती पेशी गप्प बसत नाही. आपल्या पेशींकडे एक नैसर्गिक अलार्म सिस्टम असते. विषाणू संक्रमण झाले आहे हे पेशीला खालील मार्गांनी कळते. अपरिचित जेनेटिक मटेरियलची ओळख PRRS. विषाणू पेशीत शिरल्यावर आपले नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचे DNA किंवा RNA पेशीमध्ये सोडतो. आपल्या पेशींमध्ये PRRS पॅटर्न रेकॉग्निशन रिसेप्टर्स नावाचे विशेष सेन्सर्स असतात. हे सेन्सर्स पेशीच्या आत फिरणाऱ्या अशा जेनेटिक मटेरियलला ओळखतात जे मानवी शरीराचे नाही. विषाणूचे RNA किंवा DNA दिसताच पेशीला समजते की कोणीतरी बाहेरचा शत्रू आत शिरला आहे. 2. पेशीच्या कार्यात होणारा अडथळा. विषाणू पेशीमध्ये शिरल्यावर पेशीची स्वतःची प्रथिने प्रोटीन्स तयार करण्याची प्रक्रिया थांबवतो आणि पेशीला फक्त स्वतःच्या कॉपीज तयार करायला भाग पाडतो.
जेव्हा पेशीच्या नैसर्गिक कामात हा अडथळा येतो तेव्हा पेशीला धोक्याची जाणीव होते. 3. इंटरफेरॉन धोक्याची घंटा. इंटरफेरन्स. जेव्हा पेशीला समजते की आपल्यावर हल्ला झाला आहे तेव्हा ती इंटरफेरॉन नावाचे एक विशिष्ट रसायन तयार करून बाहेर सोडते. हे रसायन शेजारच्या इतर निरोगी पेशींना संदेश देते, माझ्यावर हल्ला झाला आहे, तुम्ही सावध व्हा. हा संदेश मिळताच शेजारच्या पेशी विषाणूचा सामना करण्यासाठी स्वतःची संरक्षण यंत्रणा सक्रिय करतात. 4. MHC रेणूंद्वारे मदतीची हाक. प्रत्येक पेशीच्या पृष्ठभागावर MHC क्लास 1 नावाचे रेणू असतात. जेव्हा पेशी संक्रमित होते तेव्हा ती विषाणूच्या प्रथिनांचा एक छोटा तुकडा अँटीजन या रेणूवर ठेवते आणि बाहेरून येणाऱ्या पांढऱ्या रक्तपेशींना टी सेल्स दाखवते. हे एखाद्या मदतीसाठी फडकवलेल्या झेंड्यासारखे असते. हे पाहून शरीरातील सैनिक पेशी किलर टी सेल्स त्या संक्रमित पेशीला ओळखतात आणि संसर्ग पसरू नये म्हणून ती पेशी नष्ट करतात. थोडक्यात प्रक्रिया. 1. सेन्सर्स. पेशीतील सेन्सर विषाणूचा DNA RNA ओळखतात. 2. अलार्म. पेशी इंटरफेरॉन सोडते. 3. प्रतिसाद. शरीराची रोगप्रतिकार शक्ती इम्युन सिस्टम सक्रिय होते. पांढऱ्या रक्तपेशी WBC विषाणूंना मारण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात. ही प्रक्रिया एखाद्या युद्धासारखी असते. त्याचे मुख्य टप्पे खालीलप्रमाणे आहेत. शत्रूची ओळख पटवणे आयडेंटिफिकेशन. जेव्हा विषाणू शरीरात शिरतात तेव्हा बी लिम्फोसाइट्स बी सेल्स नावाच्या पांढऱ्या पेशी त्यांना ओळखतात. या पेशी विषाणूच्या बाहेरील प्रथिनांचा अभ्यास करतात आणि त्यांच्या विरोधात विशिष्ट अँटीबॉडीज तयार करतात. 2. विषाणूंना घेरणे न्यूट्रलायझेशन. अँटीबॉडीज या वायश आकाराच्या प्रथिनांसारख्या असतात. त्या विषाणूला चहूबाजूंनी चिकटतात. यामुळे 2 गोष्टी होतात. विषाणू दुसऱ्या निरोगी पेशीमध्ये शिरू शकत नाही. तो हतबल होतो. विषाणूवर एक प्रकारचे लेबल लागते ज्यामुळे इतर सैनिक पेशींना तो सहज ओळखता येतो. 3. भक्षण करणे फॅगोसायटोसिस. आता मैदानात येतात मॅक्रोफेजेस आणि न्यूट्रोफिल्स. या मोठ्या पांढऱ्या पेशी असतात. या पेशी विषाणूला स्वतःच्या आत ओढून घेतात, त्याला गिळतात. पेशीच्या आत असलेले शक्तिशाली एन्झाईम्स त्या विषाणूचे तुकडे करून त्याला नष्ट करतात. 4. संक्रमित पेशींचा खात्मा किलर टी सेल्स. काही विषाणू पेशीच्या आत लपून बसतात. अशावेळी किलर टी सेल्स कामाला लागतात. या पेशींना समजते की ही पेशी आता फॅक्टरी बनली आहे. त्या संक्रमित पेशीलाच नष्ट करतात जेणेकरून विषाणूचा प्रसार थांबतो. याला सेल सुसाईड किंवा अपोप्टोसिस असेही म्हणतात. 5. आठवण ठेवणे मेमरी सेल्स. युद्ध संपल्यानंतर काही पांढऱ्या पेशी मेमरी सेल्स म्हणून शरीरात राहतात. जर तोच विषाणू पुन्हा भविष्यात आला तर या पेशी त्याला लगेच ओळखतात आणि तो आजारी पाडण्यापूर्वीच त्याला मारून टाकतात. याच तत्वावर लस काम करते. थोडक्यात सांगायचे तर 1. ओळखणे अँटीबॉडीजद्वारे. 2. गिळणे मॅक्रोफेजेसद्वारे. 3. नष्ट करणे केमिकल्स आणि एन्झाईम्सद्वारे. या प्रक्रियेमुळेच आपण अनेक गंभीर आजारांतून आपोआप बरे होतो. प्रश्न 1. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? अ. बॅक्टेरियोलॉजी. ब. व्हायरॉलॉजी. क. मायकॉलॉजी. ड. फायकॉलॉजी. उत्तर ब. व्हायरॉलॉजी. स्पष्टीकरण. व्हायरस या शब्दावरूनच व्हायरॉलॉजी हे नाव पडले आहे. बॅक्टेरियोलॉजीमध्ये जीवाणूंचा, मायकॉलॉजीमध्ये कवकांचा, फंगी तर फायकॉलॉजीमध्ये शेवाळांचा ॲल्गी अभ्यास केला जातो. प्रश्न 2. विषाणू प्रामुख्याने कशाचे बनलेले असतात? अ. फक्त प्रथिने प्रोटीन्स. ब. फक्त कार्बोदके. क. न्यूक्लिक ॲसिड आणि प्रथिने. ड. मेद आणि प्रथिने. उत्तर क. न्यूक्लिक ॲसिड आणि प्रथिने. स्पष्टीकरण. विषाणूच्या केंद्रभागी जेनेटिक मटेरियल DNA किंवा RNA असते आणि त्याभोवती प्रथिनांचे एक संरक्षक कवच असते ज्याला कॅप्सिड म्हणतात. प्रश्न 3. खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? अ. क्षयरोग. TB. ब. कॉलरा. क. पोलिओ. ड. टायफॉइड. उत्तर क. पोलिओ. स्पष्टीकरण. पोलिओ हा पोलिओमायलिटिस विषाणूमुळे होतो. क्षयरोग, कॉलरा आणि टायफॉइड हे तिन्ही रोग जीवाणूंमुळे बॅक्टेरिया होतात. प्रश्न 4. जगातील पहिला शोधला गेलेला विषाणू कोणता? अ. HIV. ब.
टोबॅको मोझॅक व्हायरस TMV क इन्फ्लुएन्झा ड कोरोना व्हायरस. उत्तर ब टोबॅको मोझॅक व्हायरस TMV. स्पष्टीकरण दिमित्री इवानोव्स्की यांनी 1892 मध्ये तंबाखूच्या पानांवरील रोगाचा अभ्यास करताना TMV या विषाणूचा शोध लावला होता. प्रश्न 5. विषाणूंना सजीव आणि निर्जीव यांच्यातील दुवा का मानले जाते? अ. कारण ते हालचाल करू शकतात. ब. कारण ते पेशीच्या बाहेर निर्जीव असतात पण पेशीच्या आत शिरल्यावर सजीवाप्रमाणे प्रजनन करतात. क. कारण त्यांच्यात केंद्रक नसते. ड. वरीलपैकी सर्व.